नमस्कार मित्रमैत्रिणी, आज आपण पाहणार आहोत बाजारात मिळते त्यापेक्षाही चांगली अगदी खुसखुशीत अशी ती म्हणजे खारी। ही जी खारी आहे आपण 1 कप मैद्यापासून बऱ्याचशा बिस्किटी रेडी करू शकतो। हवाबंद डब्यात तुम्ही जर ठेवली तर महिनाभर तरी काही होत नाही आणि बनवायला म्हणा तर जास्त काही नाही, अगदी पटकन सोप्या पद्धतीने। तर चला जास्त आणखीन काही न बोलता पटकन रेसिपीला आपण सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर आपण इथे घ्यायचे 1 कप मैदा, याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल। आता वजनी म्हणाल तर हे आहे 150 ग्राम मैदा। इथे थोडासा ओवा हातावर आपण चांगला चोळून घ्यायचंय आणि तो सुद्धा त्याच्यात टाकायचंय। आता ओवाही झाला तर नंतर टाकायचं आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं आपण थोडंसं मीठ टाकायचं। मीठ आणि ओवा अगदी त्या हात आपण पिठामध्ये चांगलं अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सगळं एकजीव व्हावं। आणि नंतर पटकन आपण काय करायचं, त्याच्यामध्ये घालायचे तेल। तेल गरम वगैरे नाही, थंडच घ्यायचे। आणि हे जो चमचा आहे ना, मी अगदी पोहे खातात त्याच्यावर थोडासा मोठा आहे, ते इथे आपण घेणार आहोत 3 चमचे असं तेल। इथे तूप मात्र घ्यायचं नाही। तेल घेतल्यानंतर या मैद्यामध्ये सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून अशा पद्धतीने चोळून घ्यायचं की पूर्ण मैद्याला ते तेल लागलं पाहिजे। आणि जेव्हा आपण हातामध्ये पीठ पकडतो तेव्हा ती मूठ बांधली गेली पाहिजे। जेव्हा मूठ बांधली जाते पिठाची तेव्हा समजायचं की हे आपलं मिश्रण अगदी पीठ परफेक्ट झालंय। आता काय करायचंय, आता मात्र आपण इथे पाणी टाकायचंय। पाण्याचं सुद्धा तुम्हाला मी इथे किती घेतले ते तुम्हाला अगदी परफेक्ट सांगेन। अगोदर मी अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी घेतलंय, म्हणजे 1-2 चमचे थोडं थोडंसं पाणी घालून आपण सगळं पीठ अगदी व्यवस्थित मळून घ्यायचंय। आणि मळल्यानंतर अशा पद्धतीने मळायचं की जास्त ते पातळ होता कामा नये। आता बघा हे पीठ आपलं चांगलं अगदी मळलं गेलंय आणि तुम्हाला जर पाण्याचं प्रमाण सांगायचं असेल तर मिलीग्रामच्या हिशोबाने 80 मिलीग्राम असं आपल्याला पाणी लागलंय। आणि या वाटीमध्ये अगदी 1 चमचा आणखीन राहिलाय, म्हणजे 80 मिलीग्रामतून तुम्ही पाणी घेतलं तर तुमचं परफेक्ट पाणी होईल। आता आपण 10 मिनिटं त्याला ठेवलंय पिठाला, तोपर्यंत आपण एक साठा बनवूया। साठासाठी आपण इथे घेतले साजूक तूप। बाहेर तुम्ही गेला तर ते मार्जिने वापरतात, आपण ते वापरत नाही, ते अगदी अनहेल्दी असतं। 4 चमचे घ्यायचे आपण साजूक तूप, त्याच्यामध्ये घालायचं आपण कॉर्नफ्लॉवर। इथे अरारोट सुद्धा घेतात आणि मैदाही घेतात, पण त्या दोन्हीपेक्षा इथे कॉर्नफ्लॉवर अगदी चांगला त्याच्यामध्ये साठा रेडी होतो। 2 चमचे घालायचे कॉर्नफ्लॉवर आणि हे मिश्रण अगदी चांगलं अगदी व्यवस्थित ढवळून घ्यायचे। जितकं तुम्ही त्याला ढवळाल ना तितकं अगदी मस्त अगदी सॉफ्ट आणि नरम असं होतं। छान असा आपला बघा साठा रेडी झालाय, जसं वाटतं की क्रीम असते ना त्या पद्धतीचं। आता साठा रेडी झालाय तर पिठाकडे वळूया। पीठ पाहायचंय कसं झालंय ते। पीठ आपल्याला 10 मिनिटं झाले। आता मात्र पिठाला चांगलं आपल्याला मळून घ्यायचंय। तुम्ही परातीत करा किंवा अशा पद्धतीचा किचन प्लॅटफॉर्मवरती चांगला स्वच्छ करून घ्यायचा। आणि या पद्धतीने जितकं त्याला अगदी तुटलं तरी हरकत नाही, पण तुटत तुटत त्याला जितकं होईल ना तितकं मळून घ्यायचं। जितकं तुम्ही त्याला मळाल तितकं ते पीठ अगदी छान होईल, बिस्किट अगदी खुसखुशीत होते। आता हे मी जेमतेम अगदी 5-7 मिनिटं अगदी व्यवस्थित मळून घेतलं आणि बघा छान असं पीठ रेडी झालंय। आता याचे आपण 4 हिस्से करायचे, म्हणजे 4 भाग करायचे। जर मोठं पीठ असेल तर तुम्ही आणखीन एखाद भाग करू शकता। 4 हिस्से केले, त्याचे सगळे गोळे करून ठेवायचे आणि पटकन आपण चपात्यासारखं लाटायला सुरुवात करायची। त्याच किचन प्लॅटफॉर्मवर मी मैदा टाकलाय, एखादा गोळा उचलायचा अशा पद्धतीने दाबून, नंतर आपण चपातीसारखं अगदी त्याला लाटून घ्यायचं। जितकी पातळ होईल तितकी पातळ करण्याचा प्रयत्न करायचा। आता या पद्धतीने बघा पातळ कसं झालंय तुम्हाला दाखवलं, माझा हातही खालून दिसतोय, म्हणजे पातळ अगदी आपली चपाती रेडी झाली। याच पद्धतीने सगळ्या मी चपात्या रेडी करून घेतल्या आणि आता या एका चपातीला आपण पूर्ण साठा अगदी जाडसर असा नाही, पातळ असा थर व्यवस्थित लावायचा। थोडासा मैदा शिंपडायचा। मैदा शिंपडल्यानंतर दुसरी जी चपाती आहे ना ती त्याच्यावर ठेवायची। आता ही ठेवली की पुन्हा आपण त्याला लावायचं त्याला साठा आणि मैदा। आता ही चपाती ठेवताना कधी कधी एखादी लहान होती तर आपण थोडंसं खेचून त्याला घ्यायची चपातीला आणि व्यवस्थित अगदी व्यवस्थित त्याच खालच्या चपातीपर्यंत करायचं। पुन्हा एकदा आपण आता सगळा साठा लावायचा, व्यवस्थित लावायचा, मैदा शिंपडायचा। त्याच पद्धतीने आपण ज्या बाकीच्या ज्या चपात्या आहेत ना त्याच पद्धतीने करायच्या। बघा तिसरी चपाती केलेली आहे आणि तसंच प्रोसिजर आपण त्या 4ही चपातीला आपण करत राहायचं। त्यामुळे काय होतं, अगदी लेयर्स छान येतात आणि साठा लावल्यामुळे आपल्या आणखीन ती खुसखुशीतही होतात। आता हे सगळे आपली बघा चपात्या रेडी झाल्यात। आता सगळ्यात शेवटचा राहिलाय तेही याच्यावरती घालून अगदी व्यवस्थित आपण करून घेतले।
आता काय करायचंय, पुन्हा तेच केलं आपण, नंतर आपण त्याला मात्र आता फोल्ड करायचंय. या पद्धतीने एका बाजूला फोल्ड करायचं, तिथे पूर्ण आपण मैदा लावायचा, साठा लावायचा. साठा लावल्यानंतर मैदा शिंपडायचा आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूची जो फोल्ड आहे तेच पद्धतीने करायचं. पुन्हा त्याला आपण साठा लावायचा आणि मैदा लावायचा. आता हे सगळं प्रोसिजर झाल्यानंतर आपण त्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचं, ज्या पद्धतीने चपात्या आपण घडा करतो त्याच पद्धतीने. आता अशा पद्धतीने केल्यानंतर आता मात्र ह्याला एखादा तुम्ही असंच ठेवा एखाद्या प्लेटमध्ये, किंवा अशा पद्धतीने तुमच्याकडे बटर पेपर असेल त्याच्यामध्ये घालून फ्रीजमध्ये 5 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं. म्हणजे आपलं ते तूप व्यवस्थित त्यामध्ये सेट होईल आणि आपली मस्त अशी आपली खुसखुशीत अशी आपली जी बिस्किट आहेत ते अगदी रेडी होते. 5 मिनिटं ह्याला मी अगदी फ्रीजमध्ये ठेवलं होतं, फ्रीझरमध्ये नाही, फ्रीजमध्ये. आता ह्याला काढायचंय आणि काढल्यानंतर मात्र आपण जेव्हा लाटतो तेव्हा लाटताना मात्र अगदी जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं जाडसरच ठेवायचंय, का खाली बिस्किटीचे लेयर्स अगदी व्यवस्थित आले पाहिजे. बघा आता हे आपलं लाटून झालेलं आहे, आपण पटकन त्याला कापून घ्यायचंय. तुम्ही खारी बिस्किटीच्या मापाने अगदी मोठ्या करायच्या तरी चालेल, पण लहानही असतात तर तुम्ही या पद्धतीने मीडियम अशा केलेल्या आहेत. आता या सगळ्या झाल्यानंतर तुम्हाला एक काढूनही दाखवते की त्याची बघा लेयर्स छान दिसते. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं, मात्र कडकडीत नाही, अगदी मीडियम ठेवायचं. एखादा गोळा बघायचा वरती काढून आला की म्हणजे अशा पद्धतीने सगळ्या बिस्किटी सोडायच्या जितक्या होतील तितक्या. मात्र गॅस आता मंद करायची. गॅस मंद याच्यामध्येच आपण त्याला चांगलं अगदी व्यवस्थित खरपूस झाला पाहिजे, अगदी कुरकुरीत झालं पाहिजे. अगदी 5 मिनिटांनंतर त्याला उलट करायचे किंवा चमच्याने किंवा अशा पद्धतीने फोकणे. आणि केल्यानंतर बघा पुन्हा 5 मिनिटांनी अगदी मस्त त्या झालेल्या आहेत. आणि पुन्हा जेव्हा आपण दुसरी बॅच टाकतो तेव्हा मात्र गॅस बंद करायची. जरा असं तेल थोडंसं अगदी थोडं थंड व्हायला द्यायचं. नंतर मग त्याच्यामध्ये टाकायची बिस्किट आणि पुन्हा त्याला गॅस लावून मंद करून अशाच पद्धतीने तळून घ्यायचे. नाहीतर काय होतं, तेल अगदी कडकडीत गरम असेल आणि तुम्ही पुन्हा दुसरी बॅच टाकली की ते मात्र आतमध्ये कच्चे राहतात. ते कच्चे राहू नये म्हणून दुसरी बॅच टाकताना अशाच पद्धतीने अगदी गॅस बंद करून नंतर मग थोडंसं गरम करून तेल त्या पद्धतीने टाकायचं. आता याच पद्धतीने मी सगळी बिस्किट काढून घेतले. आवाजावरूनच कळत असं की किती मस्त खुसखुशीत कुरकुरीत झालेले. करायलाही वेळ लागत नाही आणि झटपट होतात आणि घरात केले म्हणजे अगदी हायजेनिक पद्धतीने आपण करतो. आता तुम्हाला एखाद मी तोडून सुद्धा दाखवते की किती अगदी मस्त खुशखुशीत अशी वाटते. तर हे नक्की बिस्किट आपण घरी करून पाहायची. अगदी साध्या सोप्या पद्धतीने, काही वेळ लागत नाहीये आणि बरीचशी बिस्किट आपली रेडी सुद्धा होतात. तर रेसिपी कशी वाटली, आवडली का? आवडलं जास्तीत जास्त लाईक करायचंय, प्रत्येकांकडे शेअर करायचंय. पुन्हा भेटायचंय आपण एका छानच्या रेसिपी.